रिश्ता वही सोच नाही, हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल विद्यार्थी मित्रांनो. का बरं हे मी म्हणतो आहे, कारण बृहन्मुंबई महानगरपालिकाची जी जाहिरात सुरुवातीला रिलीज झालेली होती, तीच जाहिरात परत एकदा आणखी रिलीज झालेली आहे. थोडंसं डेट्स चेंज झालेले आहेत किंवा मी म्हणू शकतो की जाहिरातमध्ये थोडंसं अपडेशन केलेलं आहे. तर पहिले जे लिपिक नावाचं पद होतं त्याला थोडंसं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि नवीन जागा निघालेली आहे. त्या जागेचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक जागा. पूर्वीचं जे पदनाव होतं ते होतं लिपिक म्हणून. आणि तुम्ही जर ह्या portal.fcgm.gov.in या जर वेबसाईटवर जाल तर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मयूर भोयर. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे BMC मुंबई आहे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, याच्या वेबसाईटवर गेल्यानंतर मी तुम्हाला अप्लाय लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही स्क्रोल करत 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 जेव्हा खाली याल आणि तिथे तुम्हाला एक सेक्शन दिसेल, तो राहील चीफ पर्सनल ऑफिसर. याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक, याची सुधारित जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मी आणखी तशी या विंडोमध्ये ओपन करून ठेवलेली आहे. तर क्लिक केल्यानंतर एकदा मी याला झूम करून घेतो, थोडंसं कमी करून घ्या. ठीक आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सुधारित जाहिरात मिळेल. याच्या ज्या सुरुवातीला जे वृत्तपत्रामध्ये माहिती दिलेली होती ती 14 ऑगस्ट 2024 नुसार 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात ही माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये पदनाम लिपिक म्हणून ठेवलेलं होतं, पण ते रद्द करून कार्यकारी सहाय्यक हे पद दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये 1846 रिक्त पदं सरळ सेवेने भरण्याची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची जे डेट्स आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, कारण सुरुवातीला जी जाहिरातीची डेट होती ती 9 सप्टेंबर पर्यंत होती. 20 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिलेला होता, परंतु याची डेट एक्सटेंड झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया. परंतु सुरुवातीला मी तुम्हाला पदाचं नाव सांगतो आहे, जे कार्यकारी सहाय्यक म्हणून यावेळी नाव दिलेलं आहे. सुरुवातीला लिपिक म्हणून होतं. याची जे सॅलरी स्ट्रक्चर आहे किंवा वेतन श्रेणी आहे ती पण इम्प्रूव्ह केली आहे, सुधारित केली आहे. आणि 25,500 ते 81,100 हे एक सॅलरीचं स्ट्रक्चर त्याने ठेवलेलं आहे. गट जो आहे तो आहे क आणि रिक्त जागा आहे 1846 जागा. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण भरायची पदे हे कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला दिलेली आहे. खुल्यामध्ये 506 आहे आणि असे एकूण 1846 आहे. मग त्याच्यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाचा जो विवरणपत्र असते किंवा जो नियम असतो, तर महिलांना 30%, माजी सैनिकाला 15%, अशा हिशोबाने हे इथे पण तुम्हाला वॅकन्सीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, इथे हँडिकॅप वगैरे जर असेल, अपंगत्व असेल, तर त्याचे काय कंडिशन्स आहे त्या सगळ्या इथे दिलेल्या आहे. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने जर तुम्ही त्या कॅटेगरीत बसत असाल तर सविस्तर त्या नोटिफिकेशन मध्ये वाचू शकता. मी वेळ तेवढा न गमावता महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर येतो, कारण नोटिफिकेशन आहे 19 पानाची आणि त्याच्यामधले महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी इथे घेण्याचा प्रयत्न करतो. जसं इथे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्ष आणि इतर जे मागासवर्गीय आहे किंवा मागास प्रवर्ग आहे, फक्त इतरच नाही तर बाकी सगळे मला म्हणायचं आहे, तर 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत इथे त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्येच तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर हे जे वॅकन्सीचं स्ट्रक्चर आहे ते तर दिसेलच, पण सोबतच परीक्षेचा विषय म्हणजे काय काय सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल बोलूया. तर मराठी भाषा व व्याकरण याला 25 प्रश्न, इंग्रजी भाषा व व्याकरण याचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान याचे 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी याचे 25 प्रश्न. प्रत्येकी 25 प्रश्न आणि गुण 50 सगळ्यांना, म्हणजे 2-2 मार्कचा एक प्रश्न असं आपण कन्सिडर करूया. इंग्रजी भाषा व व्याकरणच हे परीक्षाचं माध्यम इंग्रजीत राहणार आहे, बाकी सगळे माध्यम तुमचे मराठीत राहणार आहे. 100 मिनिटं कालावधी दिलेला आहे, म्हणजे 1 तास 40 मिनिटं तुमच्याकडे कालावधी राहणार आहे. त्याच्यात तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे एका मिनिटात एक प्रश्न हे आपण गुणोत्तर इथं पकडूया. ठीक आहे. त्यानंतर एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहतील.
म्हणजे जर त्यांना 1846 जागाच्या 3 पट लोक घ्यायचे असेल तर ते तशा हिशोबाने कट ऑफ काढतील, किंवा सरसकट 45% वर जेवढे गुण असतील ते सगळे विद्यार्थी जे क्वालिफाय करतात त्या सगळ्यांना इथे घेतल्या जाईल. ठीक आहे. तर सामान्य ज्ञान विज्ञानाचे या सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न तिथे राहणार आहेत. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही आहे. इंटरव्ह्यू काही नाही आहे. ओरल नाही आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण याचे इंग्रजी भाषेतून घेणार आहे आणि मराठी भाषेचं व्याकरण राहणार आहे. ही संपूर्ण जी आहे ती ऑनलाईन परीक्षा इथे राहणार असल्यामुळं तुम्हाला ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्य क्रमांक देण्यात येणार आहे आणि उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्य क्रमांक देण्यात येईल. म्हणजे जर सामायिक गुणवत्ता आली, सारखी गुणवत्ता आली तर प्राधान्य जे कोणाला आहे ते देण्याचे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. नॉर्मलायझेशन मेथडचा जो फॉर्म्युला आहे कदाचित आपल्याला कळणार नाही, परंतु नॉर्मलायझेशन होईल. पेपर तुम्हाला डिफिकल्ट आला तर इझीसी ते त्यांचं गुणोत्तर आणि गणित करून ते तुम्हाला सारखे मार्क देण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर मी तुम्हाला दिनांक एकदा सांगून देतो की 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईनचा फॉर्म भरणं चालू होणार आहे आणि 11 ऑक्टोबर पर्यंत हा कालावधी राहणार आहे. म्हणजे अवघे 20 दिवस तुम्हाला मिळते आहे हे एक्झाम पेपर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. याचं फी थोडंसं जास्त आहे की ओपन कॅटेगरीना 1000 रुपये व हे जे आहे GST वगैरे इन्क्लुडिंग आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये असं त्यांनी शुल्क ठेवलेलं आहे. कम्प्लीट नॉन रिफंडेबल आहे. महिला पुरुष असं काही कॅटेगरायझेशन याच्यात केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना हे सरसकट ज्या कॅटेगरीत येतात त्या हिशोबाने 900 किंवा 1000 असं तुम्हाला फीज पे करणं बंधनकारक आहे, हे त्यांनी इथे सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर ओळख पटण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथे हे तुम्ही वाचून घ्याल, याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. जर तुमचं परीक्षेसाठी वैध ऍडमिट कार्ड नसेल किंवा तुमचं ID कार्ड नसेल किंवा फोटो नसेल तर कदाचित तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये बसू दिला जाणार नाही. एक महत्वाची गोष्ट इथे हे आहे की ग्रुप वाईज टाइम सेटर आहे. म्हणजे जर 4 ग्रुप असेल, ग्रुप A, B, C, D प्रत्येकी 25 क्वेश्चन असतील तर या ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयातील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा अर्थ एक मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात शेवटी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा इथे पॅटर्न दिसेल. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, इंटेलेक्च्युअल टेस्ट आणि इथे दिसतंय ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D. हे थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे. याच्यात काय केलं यांनी की ग्रुप A मध्ये जे 25 क्वेश्चन आहे त्याच्यातही 4 सब्जेक्ट, B मध्ये पण 4 सब्जेक्ट, C मध्ये पण 4 सब्जेक्ट आणि D मध्ये 4 सब्जेक्ट, हे असे प्रत्येक ग्रुपमध्ये 4 सब्जेक्ट तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक ग्रुप हा एक टायमर बेस राहणार आहे. म्हणजे 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे 25 क्वेश्चन 4 सब्जेक्टची मिळून जे 25 क्वेश्चन आहे ते 25 मिनिटात सॉल्व्ह करायचे आहे. मग हा एक ग्रुप झाला. तर 25 मिनिटं झाल्यानंतर तुमचा सेकंड ग्रुप चालू होईल आणि सेकंड ग्रुपमध्ये तुम्हाला ते 25 प्रश्न 4 विषयाचे सॉल्व्ह करायला लागेल. असं हे एक साधारण 50 आणि 50 म्हणजे 100 मिनिटाचा हा पेपर इथे सांगितला आहे, 1 तास 40 मिनिटाचा. याच्यामध्ये लेवल जे आहे इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळे मिक्स क्वेश्चन्स राहणार आहेत आणि पहिला ग्रुपचा टायमर होईपर्यंत तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये जाता येणार नाहीये. म्हणजे पहिले 25 मिनिटं झाल्यावर तुमच्या दुसऱ्या 25 मिनिटाला तुम्हाला जाता येईल आणि एकदा दुसऱ्या 25 मिनिटाला किंवा तिसऱ्या 25 मिनिटाला किंवा चौथ्या 25 मिनिटाला म्हणजे चौथा ग्रुप D मध्ये गेल्यानंतर तुम्ही आधीचे सॉल्व्ह करू शकणार नाही. म्हणजे मी ग्रुप A चा पेपर सॉल्व्ह केला, 25 मिनिटं माझे आटोपले, 25 प्रश्न मी सॉल्व्ह केले. मग मी ग्रुप B मध्ये जातोय आता आणि तिथे माझं टायमर चालू झालं आणि मला लक्षात आलं की अरे ग्रुप A चा हा प्रश्न राहिलाच होता. तर मी परत ग्रुप A मध्ये जाऊ शकत नाही, चेंजेस करू शकत नाही. म्हणून दिलेल्या टाइम मध्ये 25 मिनिटात मला क्रॉस चेक पण करायचे आहे की माझे 25 प्रश्न चुकले आहे की बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्वाची बाब होती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे.
हा असतो एक नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला जो तुम्हाला समजण्याला अवघड असेल. एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. आणि जी याची एक्झाम आहे ते लक्षात घ्याल की एक्झाम जी आहे मुंबई शहरासह 6 प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती यामधील शहरांमध्ये घेण्यात येईल. मग जर तुम्ही यवतमाळचे असेल आणि नंबर ऑफ अप्लिकंट इथले जास्त असेल तर अपेक्षा आहे की तुम्हाला यवतमाळ हे सेंटर मिळू शकेल. आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी माहिती ही कळलेली असेल. आणखी काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला निश्चिंत विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक शेअर हे व्हिडिओज करत राहा. प्रयत्न करत राहील आणखी अशा बरेच व्हिडिओ बनवण्याच्या. आजसाठी इतकंच. धन्यवाद.